मोठे पॅच जिथे आहेत त्या ठिकाणी आपण डायरेक्ट प्रिकास्ट पॅनल जे तिकडे तुम्हाला दिसतील प्रिकास्ट पॅनल डायरेक्ट ठेवले जाते ते. हां, तर ते जिथे मोठा स्पेस आहे त्या ठिकाणी प्रिकास्ट पॅनलच्या माध्यमातून आपण ते रस्ते करतोय जेणेकरून ताबडतोब वाहतूक मोटरेबल होते, लोकांना वाहनं त्या ठिकाणी जाऊ शकतायत आणि त्या ठिकाणी तात्काळ रिलीफ मिळेल. हा पावसाळ्यामध्ये ताबडतोब वाहनधारकांना रिलीफ देण्यासाठी हे आपण करतोय. परंतु परमनंट आपल्याला जे आहे याचं इंटिग्रेटेड सोल्युशन या ठिकाणी करण्याचं प्लॅनिंग देखील केलेलं आहे. प्रिकास्ट पॅनल म्हणजे काय? प्रिकास्ट पॅनलचं काय असेल? तुम्हाला भेटणार आहे प्रिकास्ट पॅनल म्हणजे रेडीमेड कॉन्क्रीट रस्ता, रेडीमेड कॉन्क्रीट जो रोड करतो आपण ना, कॉन्क्रीटचं एवढं झाड त्याच्यात आपण प्रिकास्ट पॅनल बनवतो आणि ते प्रिकास्ट पॅनल जे आहे ते आपण ते डायरेक्ट ट्रेलरमधून आणून या ठिकाणी अंतरल्यानंतर डायरेक्ट कॉन्क्रीटचा रस्ता तयार जसा होतो तसा तो रस्ता होतो. आता काही जे 200-300 पॅनल जे आहेत हे इथे कंपनीच्या मालकांशी बोलणार आहात का? ते अजून देखील भूमिकेत आहेत की आम्ही जाऊ म्हणून. कंपनीच्या मालकांची माझं चर्चा झाली, बोललेले आहेत त्यांना यामधून मोठा दिलासा मिळेल. त्यांना यामध्ये लागेल जिथे ज्या मोठे पॅचेस आहेत इथे असे छोटे छोटे खड्डे नाहीत, मोठे आहेत, त्या ठिकाणी ते प्रकाश पॅनल तिथे अंतरून रस्ता बनवता येतो. सर आपण गोवा मार्गावरती कशा प्रकारे काम केलं आणि या ठिकाणी कसं काम केलं? भूमिकेत आहेत की आम्ही जाऊ म्हणून. कंपनीच्या मालकांची माझं चर्चा झाली, उद्योग मंत्री बोललेले आहेत, त्यांना यामधून मोठा दिलासा मिळेल. त्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा खड्ड्यांचा, कचऱ्याचा आणि विजेचा जो प्रॉब्लेम आहे हा सगळा दूर होईल. आणि ज्या एजन्सी ज्या आहेत याच्यामध्ये MIDC आहे, याच्यामध्ये PMRDA आहे, याच्यात PWD आहे, MSSIDC आहे, ही सगळी जी काय आपल्या संस्था आहेत त्यांचा एक नोडल ऑफिसर, एक अधिकारी म्हणून आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्याची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तो जे इमीडिएट सोल्यूशन क्या है उसको ये अभी जो पॉलीमर टेक्नो पैक है, M60 RNC है और प्रिकास्ट पैनल के माध्यम से ये सब कर रहे हैं. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉन्ग टर्म ये प्रोग्राम है और इसमें पूरी तरह MIDC चाकन में इंटीग्रेटेड सिस्टम से यहाँ पर स्टॉर्म वाटर ड्रेन भी होगा, या फुटपाथ भी होगा, या रोड भी होंगे, और यहाँ स्ट्रीट लाइट भी होंगी, या पानी की व्यवस्था भी होगी, या बिजली के जो प्रॉब्लम है वो भी इंडस्ट्री के सॉल्व हो जाएंगे. ये सब जो प्रॉब्लम है वो सब गवर्नमेंट की तरफ से, MIDC की तरफ से वो हमारे जिला हो जाएगा. कलेक्टर को इसका ये कमेटी का अध्यक्ष बनाया. देखा जा रहा है कलेक्टर साहब भी आपके पीछे है, किस तरीके से कमेटी अभी काम करना शुरू कर चुकी है? क्या काम देखो, इसको दिखाओ, एक काम को दिखाओ ना आप. दिखाया है कैसे तरह से काम चालू होता है? कितने दिन का आपने आश्वासन दिया है? ये बताओ कैसे तरह से काम चालू. सर कितने दिन का आपने आश्वासन दिया है? 1 महीने में, 1 महीने में सब रास्ते सुधारे जाएंगे, इसके बारे में आप क्या बोलेंगे? इथे ट्रॅफिक कमी असते, इथे इंडस्ट्री बंद असते ना, त्यामुळे MIDC बंद असते म्हणून रविवारी लोकांना त्रास द्यायचा. म्हणून लोकांना जे आहे त्रास होऊ नये म्हणून हे रविवारचं काम घेतलं. पाहणी ड्रायव्हरची काय असणार? रविवारी इथे ट्रॅफिक कमी असते, इथे इंडस्ट्री बंद असते ना MIDC, त्यामुळे MIDC बंद असते म्हणून रविवारी लोकांना त्रास द्यायचा आहे का? म्हणजे म्हणून लोकांना जे आहे त्रास होऊ नये वाहतूक कोंडीचा म्हणून हे रविवारचं काम घेतलंय. इथं MIDC पाहणी ड्रायव्हरची काय असते असं त्यांचा आरोप? कोणाचा? अरे जाऊ दे बाबा, विरोधकांना सांगतो तुम्ही पण या, इथे मदत करा लोकांना. सबसे जल्दी प्रॉब्लम सॉल्व किया जाएगा. लगभग आपके हिसाब से कितने महीने लग जाएंगे ये पूरे रास्ते जो है ठीक ठाक होने में? देखिए अभी तो ये जो गड्ढे हैं वो खड्डे तो हम तुरंत कर रहे हैं फटाफट. ये खड्डा एक बार अभी भरने के बाद इस पर खड्डा नहीं गिरेगा बारिश खत्म होने तक. समझ गए की नाही? सर ज्या पद्धतीने आज तुम्ही वेगाने लक्ष दिले आहे, इतर गोष्टी सुद्धा आहेत. सर ट्रॅफिक जॅम झालंय. ते बघा, ते बघा, ते बघा.